मॅडम मला एक विचारायचं आहे. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. काही शंका असतील तर विचारा. आज आपला शेवटचा दिवस आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं तुमच्या काही शारीरिक त्रासांबद्दल काही राहिलं असेल तर मला सांगा. कारण आधीच कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच तुम्हाला त्रास विचारून घेतले आणि त्याप्रमाणे मी माझं डिझाईन केलं सेशन्स आणि त्यानुसार आता आज काही थोडी रिव्हिजन होईल. बाकी काही तुमच्या शंका असतील तर काय आहेत शंका विचारा मला. सुलक्षणा मॅडम बोला. मॅडम मला विचारायचं आहे. हा, हं. मला हे विचारायचं आहे की ह्या जे तीन म्हणजे सहा पहिले सांगितले मुद्रा, त्या म्हणजे पॅकेज सारखंच करायचं ना, सहा त्या सोबत करायच्या. हा, आणि 6 सोबतच करायच्या. सिक्वेन्स जसा दिलाय सध्या तसा. हं. हं. आणि आणि त्या काल जे दुसऱ्या 6 झाल्या, हा काल ते 6 झाल्या त्या काही कळल्या नाही तरी चालतील. आधीच्या तर 6 करा. आपण काय करतो, आपला कार्यक्रम झाल्यावर आपण बरेच दिवस कार्यक्रम ग्रुप ऍक्टिव्ह ठेवतो की नाही? हो. हो, मग आता तर पुढचा आठवडा. आता तर बघा मी अनुजा मॅडमना मेसेज टाकला, की आता तुमचा कार्यक्रम शिफ्ट करा. कारण आज तर हम्म. आपण चर्चा केली. खूप हेवी गेली. तुम्हाला खोटं वाटेल. मी 8:30ला कंबर टेकवली सकाळपासूनचं. जेवण माझं 8:15ला झाले. सकाळचं जेवण. सकाळचं आणि रात्रीचं. आता सुद्धा मुलगा हम्म. म्हटला होता नको घेऊ सेशन. पण जाऊ दे. खूप कारण ते नक्षत्राचं करत बसले त्यात खूप वेळ गेला माझा. तर मॅडमनं म्हटलं थोडं पॉज तुम्हालाही हवाय कारण आपले कार्यक्रम कसे दर्जात्मक आहेत. अमृता मॅडमनी क्वेश्चन दिला. आताच मला अमृता मॅडमनी त्या अफर्मेशन दिल्या ध्यानाच्या. बुधवारपासून आता गुरुवारपासून ध्यान सुरू होतंय आपलं. एका उद्याचा दिवस हो. आपण आराम करू आणि ध्यानाला पण फोकस करायचंय. लवकर उठायचंय. काहींची सवय गेली असेल. म्हणून आपण काय करायचं आता आपला डिझाईनच किती सुंदर होतं बघा. 12 तारखेच्या हे सगळं मुद्रांचं डिझाईन झालं जे परिवर्तनाचं पोर्टल उघडलेलं आहे, ऊर्जा येत आहे आणि ध्यानही सुरू होतंय आपलं 13 पासून. मग आता 1 आठवडा कमीत कमी मी सांगेपर्यंत तरी याच मुद्रा करायच्या आहेत. हाच 6चा सेट हो. करायचा कारण आपल्याला शुद्धी फार महत्वाची आहे आणि वातावरणानुसार या ऊर्जांचा एक संकल्प ठेवून आता जेवढे वर्गात आहेत या मुद्रांच्या त्यांनी तेच करायचं. त्यातून तुम्हाला जे करायचं आहे करू नका असं नाही म्हटलेलं मी दुसऱ्या वेळेला करा. सकाळच्या ध्यानाला याच मुद्रा सगळ्यांनी करायच्या. ज्यांनी हस्तमुद्रा वर्ग केलाय त्यांनी. ज्यांनी नाही केला त्यांचं सोडून द्या. त्यांना त्यांच्या आवडीच्या त्या करतील. पण आपण तरी 40 जणांनी याच मुद्रा करायच्या. तुमच्याबरोबर मी पण करणार आहे. तर आता काही शंका आहे? मी सांगेपर्यंत या 6च मुद्रा. उरलेल्या 6 मुद्रा तुम्ही नंतर करा, सराव करा. आठवतंय का बघा. आज नाही आठवल्या तर उद्या हो, ठीक विचारा. आहे मॅडम. हां. आणि मग मी नंतर या उरलेल्या 6चं सांगितल्यावर किंवा मग काय सांगेल ते प्रमाणे पुढं करायचं. आता 6च करायच्या सगळ्यांनी. चंदा मॅडम बोला. अ, मला असं म्हणायचं होतं, माझा काल क्लास झाला नाही, माझा आणि ताईचा, म्हणजे दोघींचा पण नाही झाला, थोडी अडचण असल्यामुळे. मग त्याचं काय करू नाही, शकतो आज आपण? मी हे करणार. नोट्स बिट्स आपण काही देत नाही. मी आज रिवाइज करणार आहे. कारण बरं आज बरं, ठीक आहे. फोनवर मला कळलं, की कोण म्हणतंय विसरलं, कोण म्हणतंय झोपच लागून गेली. म्हणजे हे काही बरं. कोणाला मी एकाला म्हटलेलं नाहीये ग्रुपच्या. पण 1, 2, 3 फोनवर सुद्धा अशीच काही पण उत्तरं आली. म्हणजे चालतंय. एकंदर जनरली जे आहेत ते पण झोपतायत किंवा बरं. ते पण अवेअरनेसमध्ये नाही. आता झोपण्यामध्ये एक प्रकार महत्वाचा सगळ्यांनी लक्षात ठेवा. पहाटेपासून जे ध्यान सुरू होणार आहे, तुम्हाला जर या 6 मुद्रा करायच्या, त्या कुंडलिनी जागरणच्या मुद्रा आहेत. त्यामुळे अजिबात झोपून करायच्या नाहीत. अजिबात या मुद्रा झोपून करायची नाही. हे ध्यान या मुद्रांसहित झोपून करू नका. हे असं उभं राहिलेल्या अशा पाठीचा कणा सरळ पाहिजे. असा ताठ नका ठेवू, पण असा ठेवा. आणि जे काही शरीराला करायचंय, जे काही शक्तीला करायचंय ते होऊन दिलं पाहिजे. सगळं फ्लेक्सिबल ठेवलं पाहिजे. असं बसलं पाहिजे. असंच बसायचंय पहाटेच्या ध्यानाला. कारण पहाटेची ऊर्जा अजून छान आहे. आपण काही संकल्प पेरलेत, मी काही संकल्प पेरलेले असतात. ते जर वर्क करायचे असतील तुम्हाला, तर झोपून करू नका पहाटेचं ध्यान आत्ता सुरू होणारं. अर्धा तास तर बसायचंय आणि मग नंतर झोपून जा शांतपणे. आणि आता अमृता मॅडमनी सगळ्या क्वांटम ह्याच्यावर अफर्मेशन दिलेत. त्या काही मला बघायला वेळ नाही झाला. मी उद्या बघेल म्हटलं त्यांना. तर हे छान होणार आहे. कोऑर्डिनेटर्स ध्यान घेणार आहेत ते तिन्ही
नूतन मॅडम नाही आहेत. पहिल्यांदाच नूतन मॅडम येणार आणि नेमक्या त्याच नाही आहेत. पण श्रद्धा मॅडम आहेत, सुलक्षणा मॅडम आहेत आणि तुम्हाला माहिती आहे मुद्रा मुद्रा काय घेतलेल्या आहे. त्यामुळे मुद्रा तुमच्या तुम्हीच करायच्यात या 6 सगळ्यांनी. आता ज्यावेळेला आपण रात्रीचं ध्यान करतो, झोपेचे 2 प्रकार आहेत. समजा मी आता अशी ध्यान करते, माझी काही मुद्रा आहे आणि मला झोप लागलीये आणि काही कळलंच नाही 20 मिनिटं कशी झाली, तर हे अगदी योग्य आहे. कारण झोपेमध्ये सुद्धा शरीर ध्यान करून घेत असतं. खूप शरीर थकलेलं असतं, खूप शरीरात अशुद्धी असते. अशा वेळेला झोप येते. थकलेलं असतं, अशा वेळेला झोप येते. मग झोप फार गरजेची आहे. पण तुम्ही आता नुसतं पडल्या-पडल्या उशी घेतलीये, पडलाय आणि मुद्रा ऐकताय आणि ध्यान करताय. ती झोप काहीही तुम्हाला देणार नाहीये. त्या डुलक्या असणार आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आजही झोपू नका. कारण एवढं सुंदर कुंडलिनी जागरणाचं घेतीये मी आणि तुम्ही झोपताय. म्हणजे फ्लॅट होऊ नका. उभ्या-उभ्या झोपा ना, काही हरकत नाही. पण टेकलं की संपलं. टेकलं की गेलंच ते. अशी तुम्हाला झोप लागलीये, 10 मिनिटं कळलं नाही, 5 मिनिटं कळलं नाही, 20 मिनिटं कळलं नाही, चालणार आहे. असं असं आपण एक लक्षात ठेवायचं, झोप लागलेली कसं समजायचं? गाडीत कसं आपलं होतं, तसंच होतं, की झोप लागली म्हणायचं. अशा डुलक्या नाही काढायच्या. काढल्या आपोआप झाल्या तर उभं बसलेल्या असताना उद्यात पडायचंच नाहीये आज. झोपायचंच नाही, फ्लॅट व्हायचं नाही. पहाटेच्या ध्यानाला पहिला आठवडा तरी होऊ नका. नाहीतर जे काही सगळं मिळणार आहे, येणार आहे, ते काहीच उपयोगाचं होणार नाही तुम्हाला. अजून काही शंका आहे? कालचं मी करते रिव्हिजन. काल तसंही आपण काही ॲडिशनल असं फारसं काही केलेलं नाहीये. त्या एका चित्रातच सगळं काही आहे. चित्र टाकलीत ना, तेवढंच झालं काल. 3 मुद्रा आपण केल्या आणि 3 मुद्रांचे चेंजेस करून बघितले. कोणाला अजून शंका आहे का? मॅडम, अ, हां, बोला. अ, अ, जो 6 पहिला सेट घेतला तो जर मी सकाळी वॉकला जाताना केला, अ, आणि उरलेला जो 6 सेट जो काल आपण केला तो जर मी तुम्ही संध्याकाळच्या पहाटेचं ध्यान योगमध्ये करणार नाहीये का? पहाटेचं मी करते मॅडम, पण US टाइम आहे ना, तर तो तुमचं पहाटे म्हणजे माझं संध्याकाळचे 7. अहो, पहाटेचा म्हणजे आपला 13 तारखेपासून सुरू होणार आहे, करणार आहात का नाही? हा, तो मी जॉईन करू शकते मॅडम, पण तेच सांगतेय की तुमचे पहाटे म्हणजे माझे संध्याकाळचं ध्यान असं, तर मी करू शकते का ते जॉईन? असू दे ना, करायचंच नाही ना. महत्व काही ते नाही आहे. महत्व ओके, तुम्हाला एकत्र ग्रुपनी एका समान उद्दिष्टाने एक समान मुद्रा करण्यात महत्व आहे. चालेल, मी करते तो तुम्ही जॉईन. चुकू नका संध्याकाळचं असलं तरी. आणि सकाळी वॉकिंगला दुसऱ्या करा. या नका करू. या बरं, आपण संध्याकाळी करणार आहोत ना, मग कशाला परत तोच रिपीट मारता? ठीक आहे. अजून काही शंका आहे? मी शेकतीये बघा. मला आज पडायला वेळ नाही मिळाला. माझं ताटून गेलंय सगळं. शेकतीये. बोला. अजून कोणाला शंका आहे का? कोणाला शंका आहे का? मॅम, यातल्या मुद्रा जर आपण असं घरातल्या कोणाला जर काही दुखत असेल तर देऊ शकतो का? सांगू शकते? आधी मी तुम्हाला सगळं शिकवलंय, की आधी स्वतःला फायदा जर न घेता दुसऱ्यांना शिकवत बसला, तर तुम्हाला पण फायदा नाही, दुसऱ्यांना पण होणार नाही. मी इथे घेताना सुद्धा आधी करते. मी आधी अनुभव घेते, मग तुम्हाला सांगते. हा सृष्टीचा नियमच आहे. आपण ग्रुपवर का मेसेज फॉरवर्ड करत नाही? त्याला सुद्धा हेच कारण आहे. एखाद्याचा मेसेज आला आणि तो आपण फॉरवर्ड केला, तर आपल्याला काहीच राहत नाही. म्हणून तो मेसेज 10 वेळा वाचायचा, पण 10 वेळा वाचायचा. मग त्याच्यावर 2 ओळी, 3 ओळी डिस्कशन ग्रुपला, इतर ठिकाणी नाही. त्याचं कारणच ते आहे. आपल्याला ना एक कसं युनिव्हर्स वर्क होतं ते कळत नाही. म्हणून आधी आपण फायदा घेणं गरजेचं आहे. तुम्ही दुसऱ्यांना शिकवत बसला, तर तुम्हाला स्वतःला अजिबात अनुभव येणार नाही. याला सिद्ध करणं म्हणतात. काहीही असू देत ते. उच्च ज्ञानाचं सटर-पटर असू देत. आता हे उच्च ज्ञानाचं तर काय आहे? उच्च ज्ञान आहे, या उच्च ऊर्जा तुम्ही घेत आहात. साध्या-सुध्या मुद्रांचे इफेक्ट आहेत का हे?
त्यामुळे तुम्ही बसा दुसऱ्याला सांगत. कोण म्हटलं गुडघे दुख हे आहे म्हणा, हा पृथ्वी मुद्रा करा, करा, करा पृथ्वी मुद्रा. बसा ना, स्वतःचं दुखणंच होणार नाही बरं. माझं उदाहरण घ्या ना तुम्ही. माझं उदाहरण घ्या. पंचतत्वामध्ये जेवढे जेवढे चिकित्सा देऊन झाल्या तेवढं तेवढं सगळं मी भोगलं. एक दिवस पिरॅमिडला डायरी दाखवेल तुम्हाला. आणि माझ्या स्वतःसाठी मी काही शिकलच नाहीये. त्यामुळं तर तुम्हाला फायदा होतो. मी जर माझ्या उद्देशाने इथे बसले ना द्यायला, की चला मी आता आज एवढी समाजसेवा केली, मग माझी आता कंबर कशाला दुखली असती हो? भरून आली मी इथे शेकत शेकत बसलीये, कशाला झालं असतं? या गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्यायच्या. आपण दुसऱ्यांना आता इथे उद्देश वेगळे आहेत. माझा उद्देशच आहे दुसऱ्यांना देण्याचा. तसं तुमचा असेल, तुम्हाला सफर व्हायचं असेल, तुम्ही जरूर दुसऱ्यांना सांगत बसा. पण इथे मंगलधन किती कष्टातनं जातीये हे जरा बघा. सकाळीच उदाहरण दिले, मी आत्ताच जेवलीये. मगाचं पण उदाहरण ऐका. तर हे महत्वाचं लक्षात ठेवा. तुम्हाला काय हवंय? तुम्हाला समाजसेवा करायची आहे, खुशाल तुम्ही. झाड नाही का उन्हात राहून आपल्याला सावली देतं. सांगा तुम्ही घरातल्यांना सांगा, दुसऱ्यांना सांगा. स्वतः बसा आजारी, काही हरकत नाहीये. तुमची लहान मुलं आहेत, माझं सगळं होऊन गेलंय. माझ्या घरात चालतं मी काही केलं नाही केलं तरी. माझा मुलगा आता स्वतः गरम करून आला जिममधनं गरम करून घेतलं. तुमच्याकडे लावली का तुम्ही मुलांना सवय तशी? तो आलेला माझी अवस्था बघून नाही घ्यायचं सेशन म्हटला. तुमची मुलं प्रेम करतात, पण तुमची मुलं घेतात का हाताने करून खातात का? ह्या गोष्टी बघा, तुम्हाला चालणार आहे का माझ्यासारखं? मी सगळं करून बसलीये ना, संसार, करिअर, नोकरी, पैसा कमवून बसलीये, इस्टेटी करून बसलीये. सगळं करून बसलीये. काय केलं नाही मी? तसं तुम्हाला चालणार आहे अंथरुणावर खितपत, तर खुशाल तुम्ही दुसऱ्यांना सांगा. कारण मला आज पण असंच सकाळी कोणीतरी विचारलं. हां. मगाशी म्हटलं ना मी, की फोन झाला सकाळी आणि मला नाही म्हणायला आवडत नाही. मग जातात. नाही म्हणायला आवडत नाही. कोणी काही म्हटलं तरी जायचं. स्वतःला किती कष्ट होऊ देत. तुम्ही बघायचं ॲट द कॉस्ट ऑफ व्हॉट. आज मेसेजमध्ये मी टाकलंय ॲट द कॉस्ट ऑफ व्हॉट हे आपण ठरवायचं. मला ही कॉस्ट आवडते. आता सुद्धा मला थोडंसं असं वाटलं ना, काय हे मी माझे असे हाल करून घेते खाण्यापिण्याचे सगळे. किती दिवस मी माझं स्वतःला म्हटलं, "किती दिवस तू अशी राहणार आहेस?" कॉलेज असताना तसंच, आता तसंच. मग उत्तर आलं, "येस, आय एम हॅपी." जायचंच आहे ना वरती कधी ना कधी, अशी जाईल. असं उत्तर मला नेहमी येतं. रेडी टू गो. तसं तुम्ही बघा. तर या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी महत्त्वाच्या लक्षात घ्या. तुम्ही सगळं स्वतः आधी अनुभव करा. तुम्हाला फायदा होऊ देत. तुमचं दुखणं, खुपणं सगळं वात-बित जाऊ देत आणि मग तुम्ही दुसऱ्यांना सांगा. जरूर सांगायचे आहेत. पण अनुभवाच्या जोरावर. कारण माझे जे सेशन अटेंड करतात ना, काही लोकांनी स्वतःचे सगळे धंदे थांबवलेत. दुसऱ्यांना शिकवण्याचे, सांगायचे, ध्यान घ्यायचे, काही करायचे. का तर त्यांच्यापुढे एक उत्तम उदाहरण झालं तयार. मला म्हणतात, "मॅडम तुमच्यासारखं बनायचंय. अनुभवावर शिकायचंय आता. इकडचं तिकडचं बघून नाही शिकायचं. स्वतःच्या अनुभवावर आम्हाला सांगता आलं पाहिजे." असं एक रोल मॉडेल कॉलेजला पण होतेच की. विचारा की तुमच्या मैत्रिणीला. रोल मॉडेल बऱ्याच जणांचे होते, विद्यार्थिनींचे होते, सहकाऱ्यांचे होते. तसं आता या ह्याच्यात सुद्धा, या क्षेत्रात सुद्धा रोल मॉडेल काहींची झाली मी. सगळ्यांनी थांबवलं त्यांचं. आणि मला सुद्धा सांगितलंच की ध्यान घेऊ नका जास्त. मी का ध्यान थांबवलं? कारण ध्यान घेण्यापेक्षा या कितीतरी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण कोणाचं ध्यान घेणार? म्हणजे थोडंसं रेकॉर्डिंग बंद करून सांगते. चॅट बॉक्समध्ये काय टाकलंय? तुम्ही मीटिंग अटेंड करू नका. तुम्ही सोडा. प्रत्येक वेळेला ग्रुपवर टाकता, "मी अमकं होते, मी टमकं होते, कार्यक्रम अटेंड नाही करू शकले." असं नका सांगत जाऊ. विचारलं तर सांगत जा. जिथे सांगायला पाहिजे तिथे तुम्ही सांगत नाही. जिथे नको तिथे ग्रुपमध्ये निगेटिव्हिटी पेरायची. असं नका करत जाऊ. त्यामुळे मी बऱ्याचदा ते मेसेज तसे डिलीट करत असते. ठीक आहे, चला. आता आपल्याला आज थोडं कालचं मी काय घेतलं ते सांगते. कारण काल अब्सेंट होते, परवा पण अब्सेंट होते हो लोकं. लोकांनी नुसते पैसे भरलेत. आता काय उदाहरणं, काय उत्तर आली काय सांगू तुम्हाला. कोण म्हणतं विसरलं, कोण म्हणतंय झोपलं. नेटवर्कचं तर असतंच इश्यू.
ठीक आहे. हे बघा, हे काल मी मुद्रा घेतलेल्या आहेत. ही मुद्रा तर किती सोपी आहे बघा. ही शुक्री मुद्रा घेतली आहे. पुरुषांनी उजव्या हाताने डाव्या हातावर प्रेस करायचं. नंतर स्त्रियांनी डाव्या अंगठ्याने उजव्या अंगठ्यावर. आणि त्याच्यानंतर ही जी योनी मुद्रा मी घेतली त्याचे खूप अनुभव आले, ते जरा रेकॉर्डिंग बंद लक्षात ठेवा. याचा स्क्रीनशॉट टाका कोणीतरी. स्क्रीनशॉट टाका. आता उपप्राण कुठले आहेत बघा. उपप्राण कूर्म, धनंजय, कृकल, नाग, देवदत्त म्हणून बाग 3ला या म्हटलं. मग हे पण लक्षात ठेवायचं, जसं आपण काय करतो कळला तसा कूर्म पण मूलाधारावर आहे. व्यान लिहून काही घेऊ नका, चाट टाका. व्यान स्वाधिष्ठानावर करणार आहे काम. बघा, व्यान स्वाधिष्ठानावर आहे, तसा धनंजय पण स्वाधिष्ठानावर करणार आहे. समान आहे तो, समान म्हणजे आपण नाभी जवळ धरला म्हणून पचन बिचन सगळं. तसा कृकल सुद्धा मणिपूरवर काम करणार आहे. म्हणजे समान सुद्धा मणिपूरवर आहे नाभी म्हणजे, तसा कृकल सुद्धा आहे. आता कृकल काय करणार आहे ते बघू आपण पुढे. प्राण आहे तसा नाग आहे. प्राण म्हणजे हृदयात फिरतो आपण बघितलं, अनाहत नाद. पण उपप्राणापैकी नाग जो काही उपप्राण आहे त्याचं काम सुद्धा हीच मुद्रा करणार आहे, प्राण मुद्रा. कारण उपवायूंप्रमाणे मुद्रा नाहीयेत, तर या मुख्य प्राणांप्रमाणेच मुद्रा आहेत. पण हे चार्टवरनं सगळं कळणार आहे. आता उदान जसं आपण बघितलं, उडान वायू म्हणजे तुम्हाला छातीकडनं वर उचकी आहे, तुमचं आवाज आहे, घसा आहे, तसा तो देवदत्त. म्हणजे काय, देवदत्त काय करणार, उचक्या करणार आणि तुम्हाला ठसका आला ते सगळं काम करणार. नागाचं पण तसंच आहे, कृकलचं पण बघूयात आपण आता. तर हे सगळे उपप्राण जे आहेत, तर बघा, जांभई, जांभई देवदत्त करणार. मग तुम्हाला जांभया काय येतात, तर तो देवदत्त. मग देवदत्ताला कुठली मुद्रा करणार, खूप जांभया येतात, तर तुम्ही कसं करणार, तर उडानवायूचं करायचं. कारण उडानवायू खालून छातीकडनं तोंडातनं बाहेर काढणार तो. धनंजय मेल्यानंतर सुद्धा कार्य करतो. मग धनंजय मेल्यानंतर सुद्धा कार्य करतो, तर कोणती मुद्रा करणार आहे धनंजयची बघा. असं बघायचं, धनंजय वायूचं काम व्यान मुद्रा करणार आहे. म्हणजे व्यान मुद्रा मेल्यानंतर सुद्धा शरीराला थोड्या वेळ लोणी गरम वितळतं, आपण बघतो ना गजानन महाराजांच्या पोथीत. तर ते धनंजय वायूचं काम असतं. मेल्यानंतर सुद्धा शरीराला गरम ठेवते. काही थोडे अंगठे बांधस्तवर म्हणा, किंवा थोडंसं तुळसी पत्र पोट तोंडात ठेवस्तवर म्हणा, धनंजय वायूचं काम असतं ते. ते व्यान मुद्रा करणारे म्हणजे एवढी व्यान मुद्रा महत्वाची आहे. आणि व्यान मुद्रा बघा, अस्थि, मांस, त्वचा सगळं हा चार्ट लक्षात ठेवा. हा तुम्हाला चक्र पण देतोय, तत्व पण देतोय, पण तत्वानी बघूच नका सांगितले. पण हा प्राणही देतोय, उपप्राणही देतोय, आणि हे स्थानही देतोय. तर हा तुम्हाला थोडा ऍडव्हान्स मी दिलेला आहे चार्ट. आता नागवायू बघा, ढेकर उचक्या लागणं. मग नागवायूला जर तुम्हाला ढेकर उचक्या खूप लागतायत किंवा काय झालंय कळत नाहीये, तर आपण मुद्रा करून तुम्ही सुधारू करू शकता. असा थोडक्यात उपयोग आहे. तर आता कूर्म मुद्रा बघायची आहे. आज आपल्याला कूर्म मुद्रा करायची आहे. वेळ राहिला तर कूर्म मुद्रा करू, नाही तर आज जाऊ देत. झोपा येतात तुम्हाला, आज ध्यानच नको, आज मुद्राच लक्षात ठेवा. तर कूर्म मुद्राच्या आधी मी तुम्हाला महत्वाची मुद्रा सांगते, शंख मुद्रा. ही मी काही जास्त घेणार नाहीये, तुम्हाला नीता मॅडम घेतात ओंकारातनं. शंख मुद्राला काय करायचंय, हा अंगठा डाव्या हाताचा, डाव्या हाताच्या अंगठ्याला उजव्या 4 बोटांनी वेढायचे. आणि हा जो आहे बघा, उजव्या हाताच्या अंगठ्याला 4 बोट चिटकवायची. पुन्हा बघा, ही बघा मुद्रा कशी आहे. डाव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताच्या 4 बोटांनी वेढायचा आहे. आणि उजव्या हाताच्या अंगठ्याला ही बोट चिटकवायची आहेत. तर ही शंख मुद्रा झाली. आता शंख मुद्रा नीता मॅडम घेतात, पण मी सगळ्यात सोपी सहज शंख मुद्रा सांगणार आहे. ही सहज शंख मुद्रा बघा, एकात एक अडकवायची बोट आणि 2 अंगठे एकमेकांना चिटकवायचे. तर 2 तर करून बघा, शंख मुद्रा आणि सहज शंख मुद्रा. तर शंख मुद्रा करता ओंकाराला. सहज शंख मुद्रा आपली नेहमीचीच आहे की नाही. काळजी घेतली तुम्हाला, कुठली आहे सांगा मला, कोण सांगणार आहे चॅट बॉक्स मध्ये. कुठल्या मुद्रेला हे सिमिलर आहे, लिंग मुद्रेला ग्रंथिता, सिमिलर आहे. लिंग मुद्रा, लिंग लिंग मुद्रेला लिंग अजून मुद्रा, अजून कुठल्या मुद्रेला ग्रंथिता ग्रंथिता ग्रंथिता. करेक्ट, ग्रंथिता मुद्रा. मग ही सहज शंख मुद्रा करायची आहे. ठीक आहे, करा. चला 5 मिनिटं करूयात.
सहज शंख मुद्रा करा आणि शंख मुद्रा करा. चला थोडस सहज सहज शंख मुद्रेत जाणवला, बरोबर. सहजतेने घडत होतं ते सगळं. हा हा. शंख मुद्रा कोणाच्या लक्षात राहिली नसेल, कोणी ओंकाराला नसेल तर बघून घ्या. हा जो डाव्या हाताचा अंगठा आहे, डाव्या हाताच्या अंगठ्याला उजव्या हाताच्या बोटाने हे करायचं आणि उजव्या हाताच्या अंगठ्याला ही टेकवायची. ही अगदी शंखासारखी होती, पण थोडी अवघड आहे करायला. पण शंख मुद्रेचा फायदा जास्त तोत्रीपणा, आवाज, बोबडेपणा ह्याच्यावर जास्त येणार आहे फायदा. आणि सहज शंख मुद्रेचा फिशर आणि जे काही समस्या असतील पायलच्या त्याला जास्त येणार आहे, मानसिक शांतता लाभणार आहे. पण शंख मुद्रेचा सुद्धा मज्जासंस्थेला फरक पडणार आहे. तर ही झाली मुद्रा. अजून कोण सांगणार आहे मला अनुभव? शंख मुद्रा, सहज शंख मुद्रा कोण सांगणार आहे? सहज शंख मुद्रा किती सोपी आहे मी बघा ना. सांगते. माझा बऱ्याचदा हात काही वेळेला असं जातो बरं का आपोआप. मी जे म्हटलं ना ग्रंथिता मुद्रा आपोआप होते, तर ती ग्रंथिता मुद्रा करून झाली की आपोआप अंगठे असे वर होतात. हा बोला. हा मॅडम बोला, सुलक्षण मॅडम. हा मॅडम, मला पुष्कळ दोन्ही याच्यात पुष्कळ फरक जाणवला. सहज शंख मुद्रा मला जास्ती म्हणजे ऊर्जावान वाटलं. आणि माझी जीभ आहे ना ती टाळूलाच होती कंटिन्युअस पूर्ण वेळ. होते ना, चांगली गोष्ट आहे ना. हा, हे एक जीभ झालं. टाळूला का लागते तुम्हाला सांगते. हा ऊर्जा खूप छान वाढली ना, की ती अध्यात्मातली हायर स्टेप आहे ना. जीभ टाळूला लागणं खेचरी मुद्रेच्या आधीच्या स्टेप्स आहेत ना त्या. म्हणजे हो आध्यात्मिक उन्नती करून घेणारी ऊर्जा सरकली की जीभ टाळूला लागते. मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि मग ती निघत पण नाही लवकर. काही हो मुद्रा तुम्हाला जाणवणार आहेत, सोडव्याशा वाटतच नाहीत काही मुद्रा. मग ही जीभ टाळूला लावतीये म्हणजे जास्त तुम्हाला छान ऊर्जा तिने वाढवली आहे याचं प्रूफ मिळतं ना तुम्हाला. कारण आध्यात्मिक विकासाला लगेच ती लागली मुद्रा तयारीला. बाकी म्हणून तर मुद्रा या रोज केल्या त्याच्यापेक्षा ह्याच्यात जाणवलं की ती टाळूला चिकटलीच होती. हा, म्हणून तर ही मुद्रा ऍक्च्युली प्रत्येकाच्या जेस्चर्स आहेत ना बोटांमध्ये. आपण जे आता पुढे पुढे शिकणार आहोत ना, आपण काय शिकणार आहोत. आपण सांगा बरं, तुम्हीच मला काय काय शिकणार आहात. मी तुम्हाला सांगितलं आता मुद्रा करताना काय काय पुढे जायचंय आपल्याला मुद्रांच्या. सुजोगकडे जायचंय ना. साठी सुजोगकडे जायचंय ना. हा एक अंगठा संपूर्ण बॉडी रिप्रेझेंट करतो, लक्षात घ्या. हे हो अंगठ्या शेजारचं बोट आहे ते पूर्ण बॉडी, हे बोट पूर्ण बॉडी रिप्रेझेंट करतं. पंचतत्व जसा पंजा शिकलो तसं हे सगळे चक्र या बोटांवर आहेत. चक्र नाही पण शिकणार आहे, पण आपल्याला सुजोग शिकायचंय, आपल्याला दाबबिंदू शिकायचंय. त्यामध्ये हे सगळं अजून रहस्य तुम्हाला कळत जाणार आहेत, बोटांवरचं कसं आहे ते. तर या सगळ्या जेस्चर्समुळे त्या मुद्रांचे ते फायदे आहेत. आणि हे फायदे आपण जर अनुभवले ना ध्यान करून, तर त्याला सिद्ध करणं असंही म्हणतात. ज्या वेळेला आपण ध्यान करतो आणि ते अनुभव बघतो, डिस्कस करतो, ग्रुपवर पोस्ट करतो, याचा अर्थ आपल्या ग्रुपसाठी आपण ते स्वयंभू केले आहेत. म्हणून तर आपल्या ग्रुपमध्ये जे कोणी सक्रिय नसतात त्यांनी वेळेत जागं होणं फार गरजेचं असतं. तुम्ही आता 4 दिवसांनी करू आणि मी आता सोमवारपासून खूप मुद्रा 1-1 तास करणार, काही उपयोग नसतो. तोवर ऊर्जा गेलेली असते निघून. तुमच्यापर्यंत येत नाही, लक्षात घ्या. त्या वेळेला ग्रुप सोबत करणं फार गरजेचं असतं. मग तुम्ही काय ब्रेक घेता, तुम्ही काय बुडवता, लक्षात नाही राहिलं म्हणता, झोप आली म्हणता. कारण पैसे 500 आहेत ना, 5,000 घेतले असते तसं झालं असतं का? नसतं झालं. म्हणजे हे कोणाला एकाला मी बोलत नाही, इन जनरल सगळ्यांना बोलतेय. महत्वाचं आज ज्यांचे फोन झाले त्यांना बोलतेय. आणि काही लोक तर अटेंडच करत नाहीयेत. मेसेजही पाठवून झालेत त्यांना. ज्यांनी जोडलं त्यांनाही पाठवून झालेत मेसेज. आपलं काम आहे, आपण कोणाला जोडलंय, येतंय नाही येत, आपणच वॉच ठेवला पाहिजे. वॉचडॉग बनलं पाहिजे थोडं तरी. कारण आपल्याला जर ऊर्जेने पुढे जायचं असेल तर आपण ज्यांना जोडतो त्यांनाही आपण ऊर्जेने पुढे नेणं फार गरजेचं असतं. अजून कोण शेअर करणार आहे का? कोणाला वेगळं काही जाणवलं का? कोणाला शंख मुद्रेत जास्त ऊर्जा जाणवली का? असू शकतं, असं काही नाहीये. मॅडम मला शंखमुद्रेत जास्त जाणवली. हा ठीक आहे, असू शकतं. कारण शंख मुद्रेत तुम्हाला जाणवली जास्त म्हणजे याचा अर्थ तुमच्या शरीराची ती गरज असेल.
कारण शंखमुद्रेत हे अंगठे सुद्धा एकत्र आपण घट्ट दाबून धरतोय. त्याची गरज असेल तुमच्या शरीराला. इथे उघडे ठेवले आणि आम्हाला प्लेझंट वाटतं, तुम्हाला घट्ट धरले आणि चांगलं वाटतं. प्रत्येकाची बॉडी वेगळी वेगळी आहे ना. त्यामुळं म्हणून तर आपण स्वतः अनुभव घेऊन आपण आपल्याला जे अनुभव येतात त्या जोरावर आपण ठरवलं पाहिजे. हे फार महत्वाचं. तर चला आता असं म्हटलं मी शुचिर्भूत झालं पाहिजे. हम्म. झोपलेत काय सगळे? मी नाही असं म्हंटल का मॅडम, असं नाही शुचिर्भूत झालं. झालं पाहिजे? नाही नाही शुचिर्भूत नाही नाही. सकाळी केल्या पाहिजेत, पहाटे केल्या पाहिजेत. नाही 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 आज त्यात नाही केलेला मॅडम. तुम्ही मुद्रांचा फर्स्ट डे जेव्हा क्लास घेतला ना पहिल्या दिवशी, थांबा मी लिहून घेतलं होतं कुठेतरी हे आता नाही नाही ते नाही नाही मॅडमनी काय सांगितलंय, मॅडमनी पोट काय साफ होणे. सांगितलंय, जो मुद्रांचा जो सिक्वेन्स सांगितलाय, पहिल्यांदा शुद्धी करण्यासाठी अपान मुद्रा अपान वायूंनी याच्यानी शुद्धी करायची आहे, नंतर पुढच्या मुद्रा करायच्यात असं सांगितलंय मॅडमनी. ओके 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 हो कळलं हो सविता. तसंच सांगितलं. हा, शुचिर्भूत नाही, हा शुद्धीसाठी. शुद्धीसाठी. ओके थँक्यू मॅडम. हा, सुलभा मॅडम तुम्ही आहात? मगाशी तुम्ही मेसेज दिला नेटवर्क नाही का बाहेर गेले? ठीक आहे चला. अजून आहे एक शंका. ग्रुप आहेच आहे आपला चालू. आपला ग्रुप पुढच्या शनिवार रविवार पर्यंत चालू राहणार आहे. एक आठवडा ध्यानाचा झाला ना की मग ग्रुप बंद होईल. तोवर आपलं टार्गेट आहे. आपला कोर्स कधी लगेच संपत नसतो. उलट आपला कोर्स सेशन झाल्यावर सुरू होतो. हो की नाही? काय तुम्हाला काय म्हणायचं? हो हो हो. हा, आता खरं मगाशी कोर्स. मला हा मगाशी मला बाहेर नेटवर्क नव्हतं, म्हणून मग हा. मी बंद केलं. घरी आले हम्म. तेव्हा जस्ट ओंकार तुम्ही सुरू पण मी केला. सांगितलं सगळ्यांना की सुलभा मॅडमचा माझा फोन झाला, त्यांना केवढं मिळालेलं आहे. त्यांना म्हटलं हो. ध्यान करा. खरंय खरंय. येस. पण मी आल्यावर फक्त ध्यान केलं आता. ते दोन्ही छान. करताना मला असं जाणवलं की सहज शंखमुद्रा केली तेव्हा अशी सगळी जीभ माझी आत ओढली गेली. सगळा किती घसा एकदम सुंदर. फुल कोरडा पडला होता आणि किती नंतर सुंदर. मग मुद्रा आणि सुटून ही गेली. का ही का घेतली माहिती का नीता मॅडम? सांगा बरं का घेतली नीता मॅडम? तुम्ही कारण सांगाल का? नीता मॅडम तुम्ही सांगू शकाल का कारण काय घेतली ही? मला आहात का तुम्ही? हो आहे की. नीता मॅडम शंख मुद्रा घेतात त्यावेळेला लगेचच सहज शंखा करून घेत जा. सहज शंख मुद्रा करून घेत जा. हो म्हणजे आता सोपं आहे दोन ना. म्हणजे मी आता मुद्रा कशा शिकवल्या तुम्हाला बघा. थोडं थोडं व्हेरिएशनच्या लागोपाठ शिकवल्या. हो हो आहे की नाही? मग आता हे मी तुम्हाला हे पण सांगितलं. आपण ग्रंथिता मुद्रा करतो आणि माझे हळूच अंगठे असे होतात. तरी त्या मॅडम म्हणतात मग ग्रंथिता कुठली, ही कुठली? कन्फ्युज होऊ नका. थोडं थोडं व्हेरिएशन आहे. आता ज्यावेळेला माझी अशी आपोआप ग्रंथीत होती, आपले आनापानसतीतले, त्यावेळेला अंगठे असे असतात आपले, असे असतात. पण आता मी तुम्हाला ही अशी सांगितली. बघा, सहज तिथले शंख मुद्रा. तिथेच थोडे थोडे सहज बदल आहेत शंख. फक्त. लगेच. आणि माझं आपोआप हे होत असतं हे पण मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे बारीक ऑब्झर्वेशन पाहिजे. आता ही सहज शंख मुद्रा हे मला आता तुम्हाला सांगताना लक्षात आलं की अरे असं होतंय काय? मग आपोआप सहज शंख मुद्रा कुंडलिनी करून घेते काय? इतकं ज्ञानी आहे ते लक्षात घ्या कुंडलिनी माता. आपोआप सगळं आता मला कळलं की बाबा ही सहज शंख मुद्रा. अरे वा, म्हणजे माझी कुंडलिनी शक्ती आपोआप ही करून घेते हळूच. किती सुंदर आहे की नाही? ती स्वयंभू आहे, स्वयंभू. आणि हे काय करते बघितलं तुम्ही? टंग टू द पॅलेट. हम्म. माझी नाही लागत टंग टू द पॅलेट. माझी नाही लागत. प्रत्येकाची लागेल असं नाहीये. नाही हो. प्रत्येकाचे वेगळे वेगळे अनुभव असणार तुमच्या शरीरानुसार. तुमच्या शरीराला काय गरजेचं आहे. माझ्याकडे ऊर्जाच एवढी तुफान असते की तिला ते क्लोज करायचं पण तसं इतकं काही नसतं. तुम्हाला सांगते, टंग जेव्हा टाळून लागते त्यावेळेला अंतर्गत ऊर्जा वाढते. तुम्हाला त्या शक्तीला जागृती करायची आहे तुमच्या शरीरात. नाही तर ही ॲटम बॉम्ब सारखी आहे. धन 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 धन. एखाद्या रगडा, मिक्सर, तुमचा रोलर कास्टर यात घातल्यासारखं ते सगळं चालू असतं. इतकं सोपं नसतं, सहज सहज नसतं काही. धडा 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 आसनं करेल ना, 2 मिनिटात 4 आसनं करून घेईल तुमच्याकडनं.
खूप सुंदर आहे. अनुभव घ्या, अनुभव घ्या. स्वयंभू मशीनवर राईड व्हा, डोळे मिटा, स्वस्थ बसा, बघत राहा, असा मंत्र आहे. चला मॅडम मॅडम हा बोला. मला एक सांगायचं होतं मॅडम, ती शंख मुद्रा हा तुम्ही आधी ते डावा अंगठ्यामध्ये आत घेऊन ते शंख करायला सांगितलं ना, माझं आपोआप दुसऱ्या वेळेला करताना उजव्या अंगठ्यात उलट झालं ना, तर त्याच्यामध्ये हम्म. अजून जास्त एनर्जी जाणवली त्याच्यामध्ये. ठीक आहे, करा तसं करा. डाव्या हाताने करायचं, उजव्या हाताने करायचं, करून बघायला. कारण प्रत्येकाच्या हाताचं वेगळी वेगळी गरज आहे ना. उजवा हा हा हात मोठा आहे का डावा हात मोठा आहे, आपले हात वेगळे वेगळे आहेत हे तरी माहितीयेत का? दंड वेगळे वेगळे आहेत माहितीयेत का? दंडाचे घर वेगळे माहिती. तुम्ही कुठल्या हाताने जास्त काम करता त्याच्यावर अवलंबून आहे. हा हा बरोबर. कोणाचा कोणाचा डावा हात मोठा असेल, कोणाचा उजवा हात मोठा असेल. म्हणून तर हे सगळं मुद्रांमध्ये फार छान निरीक्षण करायचंय. आणि तसंही खूप निरीक्षण करण्यासारखं असतं ध्यानामध्ये, आपोआप होऊन द्यायचं असतं. मग मजा वेगळी असते. आपण काही करायचंच नसतं. ध्यान म्हणजे काहीही न करणे, फक्त मजा बघत बसणे. चला, अजून कोणाला काही सांगायचं आहे का, बोलायचं आहे का? चला, धन्यवाद सगळ्यांना आणि शुभरात्री. आता जरूर उद्या सकाळी मुद्रा करा. दिवसभरातून करा, केव्हाही करा. प्रश्न काय दिलेत ते कोणीतरी ग्रुपवर आज पोस्ट केले तर बरं होईल. म्हणजे ते 1 का 2 प्रश्न आहेत त्याच्यावर उत्तर अपेक्षित आहे उद्याच्या दिवसभरातून. आणि काही तुमच्या शंका असतील तर. आता हे जे तुम्ही अनुभव लिहिणार आहात उद्यापासूनचे 8 दिवस, तिकडं ध्यानाच्या ग्रुपवर लिहायचे नाहीत मुद्रांचे अनुभव. मुद्रांचे अनुभव इकडंच लिहायचे. कारण ह्या मुद्रा 40 जणांनी शिकल्या तर या 40 जणांनाच या ऊर्जा पुरेपूर भोगू देत. काही वाटायला जाऊ नका आधी स्वतःच्या वाढल्याशिवाय. कोऑर्डिनेटर लक्षात ठेवा. नाही तर ही मुद्रा हो करा म्हटलं की मग ज्यांना माहिती नसतं ते वेंधळून जातील ना. म्हणून तर इथे 6 मुद्रा करायचं सांगून टाकलंय. तर इथे काय करायचंय, मुद्रांचे जे काही अनुभव जाणवतील ते या ग्रुपवर पोस्ट करायचे. आणि हे मी पुढच्या शनिवार रविवारपर्यंत जेव्हा ऑब्झर्व करेल त्याच्यानंतर मी पर्सनल काउन्सिलिंग घेणार आहे मुद्रांचं. आणि मग तुमच्या काही शंका आहेत, मग तुमचे काही त्रास आहेत, मग कसं करायचं ठरवलंय, काय संकल्प पेरलेत. जसं ओंकाराचे पण काही संकल्प माझ्याजवळ आलेत. ओंकाराच्या उपासना पुढच्या महिन्यापासून तुम्ही किती महिने काय करणार, किती आठवडे काय करणार, हे काहींनी दिले, काहींनी दिलंच नाहीये. ज्यांनी दिले त्यांना पुढे न्यायचंय. तसंच मुद्रांनी ज्यांनी डीप मध्ये अनुभव घेतले, सिन्सिअरली मुद्रा केल्या, त्यांना पुढे न्यायचंय ना मुद्रांमध्ये. मुद्रा भाग 4 करायचं असेल तर करायचं, नाही तर जाऊ देत. मग संपलं, इथेच संपलं. 500 रुपये घालवले आणि विसरून गेलो क्लास आहे. है पहिल्या की नाही? 6 शिकवल्या तेवढ्याच करायच्या ना? तेवढ्याच करायच्यात पुढच्या शनिवार रविवारपर्यंत. आणि ओके, मग मी सांगेन. चालेल. तुम्हाला आता तुमच्या चॉईसनी तुम्ही संध्याकाळी करायच्यात ना. मी सकाळचं सांगते, तुम्ही दिवसभरातून सगळ्या मुद्रा करू शकता, असं काही नाही. हं. तुम्हाला काही अडचण आली शिकलेल्या मुद्रांची विचारू शकता ग्रुपला. आणि मंगलधींनीच उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही, इतरांनी देऊ शकतात. ठीक आहे, ओके. चला. मॅडम, चला, आज हा शिकवलेल्या बोला. मुद्रा करायच्या ना? तेच आज मी शिकवलेल्या सांगतेय मुद्रा ना करायच्या ना? निलिमा मॅडम. तुमच्या दिवसभरात तुम्ही कधी करा. सकाळी ध्यानाच्या वेळेला फक्त पहिल्या 6 मुद्रा शिकलेल्या करायच्या. बाकी या ओके सगळ्या ओके. मुद्रा तुमच्या सोयीने दिवसभरात करा तुम्ही. सकाळचं गोष्ट चालली एकाच वेळेला, एकाच उद्दिष्टाखाली एका ग्रुपनी कार्य केलं तर दंदन ऊर्जा खेचल्या जाणार आहेत. Yes. तुमच्या मुद्रा एवढ्याच नाही, शिकवलेल्याच नाही. भाग 1, भाग 2, भाग 4 अजून दुनियाभराच्या मुद्रा तुम्ही करू शकता. तुम्हाला कोणी रोखलेलं नाहीये. तुम्ही बसा ना 4 वेळा, काय हरकत आहे. असं काही नाही ध्यानाला अर्धा तासच बसलं पाहिजे. वेळ मिळाला, कंबर दुखायला लागली, 5 मिनिटं बसा, डोळे मिटा, एखादी मुद्रा करून बघा. फक्त सकाळच्या ध्यानातली गोष्ट चालली की 6च मुद्रा करायच्या. कळालं का? अजून कोणाला सांगायचंय वेगळ्या हो शब्दामध्ये हो. काही शंका नाही ना? नाही. असेल तर विचारा.